नमस्कार. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे. रेस्टॉरंटमध्ये स्टार्टरला मिळते तसे मलाई सोया चाप. एकदम सोपी रेसिपी आहे आणि सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल कसे बनवायचे बिना तंदूरचं आपल्या फ्राय पॅनवरतीच बनवलेले आहे. तर एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. सोया चाप स्टिक घरच्या घरी कशी बनवायची बाजारामध्ये मिळते त्याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तर एकदम चव अफलातून लागते आणि एकदम सोपी पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा. मस्त आहे, नक्की बनवून पहा. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप बनवलेले मनापासून स्वागत आहे. चॉप्स चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर हे चॉपस्टिक कशा बनवायच्या, मलाई चॉपस्टिक ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आपण घरीच बनवलेले आहेत, बाजारात सुद्धा मिळतात. तर आता याला फ्रीजरमधून काढून आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे 15-20 मिनिट. नंतर आपल्याला मलाई चॉप बनवायला घ्यायचं आहे. तर हे कडक असतात म्हणून आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे जरा वेळ 20 मिनिट आणि मग नंतर मलाई चॉप बनवायला घ्यायचे. हे अशा पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला स्टिक्स. 20 मिनिटासाठी असेच ठेवायचे. 15 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला काढून घ्यायचे त्या स्टिक्स. आपल्याला सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे त्यामधलं. खूप सोपी रेसिपी आहे. अशी वाटते अवघड, पण खूप सोपी आहे आणि सर्वांना आवडते. ते सर्व काढून घ्यायचं. झालेलं आहे काढून. आपल्याला आता ह्याला पुढची स्टेप आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे असे छान वरून क्रिस्पी. आणि तर आपण घरच्या घरी बनवतोय, तर रेस्टॉरंटमध्ये तंदूरमध्ये त्याला फ्राय करतात. आपण फ्राय पॅनमध्येच करणार आहोत. तर अगोदर ही स्टेप आहे की आपल्याला तळून घ्यायचे. माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. आता मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या स्टिक्स अशा टाकायच्या. थोडेसे जपून टाकायचं. यामध्ये पाणी असतं त्यामुळे तेल उडण्याची शक्यता असते, तर थोडंसं जपून करायचं. हे मी साईडने तेल उडतं म्हणून पेपर आणून घेतलं. कलरवरती आपल्याला तळून घ्यायचे. छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून झालेले आहेत. काढून घ्यायचं आता. ही दुसरी बॅच पण तळून झालेली आहे. हे पण चॉप्स मस्त तळलेले आहेत. बघू शकता कसे लेअर सुटलेले आहेत छान. राहिलेले पण असे तळून घेणार आहे. हे आपले ह्यातले स्टिक काढून घ्यायचे. आपल्याला सहज निघतात. आहे का नाही हॉटेलमधल्यापेक्षा एकदम स्वस्तात.
कट करून दाखवते. गरम आहे अजून. हे मस्त असे लेयर्स दिसत आहेत. खूप गरम आहे अजून. हे असे पाहू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व कट करून हे आता सोया चॉपचे पीसेस कट करून घेतले. पाहू शकता कसे मस्त लेयर्स दिसत आहेत आणि खूप छान वरून कुरकुरीत आणि क्रिस्पी आतमध्ये मऊ असे. हे रेडीमेड जसे मिळतात तसेच झालेले आहेत, आपण घरीच बनवलेले. आणि आता आपण रेस्टॉरंटमध्ये जसे मलाई सोया चॉप मिळते तसेच बनवायचे. चला आता मॅरिनेट करायचे. त्यासाठी 1 वाटीभर दही घेतलेलं आहे. आपण चक्का जसा बांधून ठेवतो तसं जरी बनवलं तरी चालेल, पण हे माझ्याकडे एकदम घट्ट दही होते त्यामुळे तेच वापरलेलं आहे. त्यामध्ये घालायची हिरवी चटणी, थोडंसं मीठ घालून मी हिरवी मिरची कुटून घेतलेली, हे चमचाभर आलं लसूण पेस्ट, ही काळी मिरी पूड, चाट मसाला आहे आणि ही घालायची कसुरी मेथी. आपल्याला हातावरती चोळून घालायची. हे छान मिक्स करायचं आहे. आता आपण स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी पंती गरम केलेली आहे. कोळसा नाही आहे तर ही अशी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला बटर टाकायचे आणि असं 5 मिनिट ठेवायचे. छान कवर झालेले, मस्त सुवास येते. पंती आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे. बटर टाकायचे. रेस्टॉरंटमध्ये याला तंदूरमध्ये फ्राय केलं जातं. त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. मस्त मॅरिनेट. हे आपल्या भाज्या पण टाकायच्या, शिमला, टोमॅटो, कांदा. एकदम हळू पलटून घ्यायचं. असं मॅरिनेशन निघलं नाही पाहिजे. थोडासा गॅस कमी करते. खालची साईड छान मस्त फ्राय झालेली. मस्त फ्राय झालेली खालची साईड. मस्त झालेलं आहे, एकदम क्रिस्पी. थोडीशी क्रीम घालायची. मस्त झालेले.
तयार आहे आपला आता घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल हे सोया चॉप. सर्व करूया. जबरदस्त झाले, तयार झाले सर्व करण्यासाठी. मस्त सुवास सुटलाय. ही हिरवी चटणी बनवलेली आहे, त्यामध्ये थोडीशी क्रीम घालायची. तुम्हाला जशी आवडते तशी पद्धतीची बनवा हिरवी चटणी. मिक्स करायची थोडी. तयार आहे आपली आता ही चटणी आणि हे आपले सोया चॉप. थोडीशी मलाई घालायची, मलाई चॉप आहे तर. मस्त दिसते. तर हे तयार आहे आपले रेस्टॉरंट स्टाईल मलाई सोया चॉप घरच्या घरी. तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये.